सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना राज्य सरकारनं मोठा शॉक दिला आहे। सोलार रूफटॉप वापरणाऱ्यांना आणि सौर ऊर्जेच्या निर्मितीतून वीज वापरणाऱ्यांना आता वीज शुल्क द्यावं लागणार आहे। यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे। सौर ऊर्जेचा पर्यायी ऊर्जा म्हणून वापर करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता असून अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या मूळ धोरणालाच यामुळे खीळ बसण्याची शक्यता आहे। सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सरकारचा शॉक। सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना द्यावा लागणार वीज शुल्क। सरकारनं नेमलेल्या समितीत तज्ज्ञांचा समावेश का नाही? अपारंपरिक ऊर्जा वापराच्या धोरणाचं नेमकं काय होणार? कोळशापासून आणि जलविद्युत प्रकल्पातून होणाऱ्या ऊर्जा निर्मितीला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा पर्याय निवडणाऱ्या राज्य सरकारनं आधीपासून सौर ऊर्जेचा अवलंब करत असलेल्या नागरिकांना धक्का दिलाय। सौर ऊर्जेची निर्मिती करणाऱ्यांना आणि सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून आता वीज शुल्क वसूल करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। या शुल्क वसुलीसाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे। स्ववापरासाठी तयार केलेली वीज, ग्रीडला देण्यात येणारी वीज या दोन्हींचा विचार करून शुल्क आकारणी। या समितीत सरकारी अधिकाऱ्यांनाच स्थान देण्यात आल्यानं यावर आक्षेप घेण्यात येतोय। महसूल जमा करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची ही समिती सौर ऊर्जाधारकांना जास्त शुल्क आकारण्याची शक्यता आहे। त्यामुळे या समितीत तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी होते। 2 वर्ष झाले सोलर लावलेलं आहे। जे सबसिडी मिळते त्याबद्दल तर काही शंका नाहीये, पण आता जे टॅक्स जे लावण्यात आलेला आहे त्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकीकडे आधीच खूप महागाई आहे आणि त्यानंतर आम्ही जो हा विचार केलेला होता की सोलरमुळे आम्हाला काही फायदा मिळेल, आमचं सेव्हिंग होईल, जो बिल येत होता बाकीच्या गोष्टी, पण टॅक्समुळे आता टेन्शन आलेलं आहे की नेमकं याचं बिल आमच्यावरच लादला का बरं जातं। हा निर्णय एकदम चुकीचा आहे। एकीकडे गव्हर्नमेंट म्हणते की सोलरमुळे खूप काही तुम्हाला फायदा होईल, पण यामध्ये फायदा दिसत नाहीये। गव्हर्नमेंटचाच फायदा दिसत आहे ना, सर्वसामान्य माणसाची लूट होत आहे। सौर ऊर्जा प्रकल्प उभं करणं खर्चिक आहे, मात्र पर्यावरणीय दृष्ट्या दीर्घकालासाठी सौर ऊर्जा निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे। सोलार पॅनेल्स, इन्व्हर्टर, जमीन यात गुंतवणूक। 1 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी साधारण 4-5 कोटी खर्च। घरगुती रूफटॉप सौर ऊर्जेसाठी प्रति किलोवॅट मध्ये 50 ते 70 हजार खर्च। दीर्घकालीन फायदा 25 वर्ष वीज निर्मिती शक्य। सौर ऊर्जेचा विस्तार व्हावा यासाठी केंद्राकडून सबसिडी। घरगुती सौर ऊर्जेसाठी 78 हजारांपर्यंत सबसिडी। एकीकडे पर्यावरणीय दृष्टिकोनातून सौर ऊर्जा ही प्रदूषण रहित असल्यानं केंद्र सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असताना राज्य सरकार मात्र सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांवर वीज शुल्क का करतंय असा सवालही तज्ज्ञ विचारतायत। तर हे जे सोलार किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहे त्याच्यावर ईडी लावणं हे चुकीचं आहे। कारण तुम्ही एक ग्राहकाला भुर्दंड देत आहे। आधीच महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत फार जास्त आपण इलेक्ट्रिसिटी टॅरिफ लावलेली आहे। तर सरकारची एक विनंती अशी आहे की बा हे सगळं करण्यापेक्षा ईडी लावा, कोणतेही टॅक्सेस लावा, पण त्याकडे आपला जो बेसिक टॅरिफ आहे तो जर तुम्ही कमी करून दिला, लोकांच्या अवकात असला, तर मला असं वाटतं खरं ते महाराष्ट्राच्या जनतेच्या फायदेशीर राहील। बघा, इलेक्ट्रिसिटी ड्युटी हा एक कायदा आहे। त्या कायद्यानुसार कोणाला कर लावायचा नाही लावायचा हे तसं ठरलेलं असतं। तर उगाचच अशी आवई करणं की प्रत्येकावर इलेक्ट्रिसिटी ड्युटी लावलं जाईल ते तथापि ते बरोबर नाही, तसं होणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वस्त करू शकतो। जे ग्राहक सोलर मधून मिळणारी वीज स्वतःच वापरतात आणि महावितरणाच्या ग्रीडला जोडलेले नाहीत, त्यांनाही आता या शुल्काच्या कक्षेत आणलं जाणार आहे। कृषी 9.30% शुल्क, उद्योग 9.30% शुल्क, घरगुती 16%, व्यावसायिक 21%, अस्थायी 21%, जाहिरात होर्डिंग्स 21%। नियमांमध्ये बदल केल्यामुळे उद्योगांच्या वीज बिलात देखील मोठी वाढ होणार आहे। अपारंपरिक आणि प्रदूषण विरहित ऊर्जा निर्मितीत हातभार लावणाऱ्या आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना हा भुर्दंड कशासाठी असा सवाल विचारण्यात येतोय। रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई।